ठाण्यासह अनेक शहरात 200 कोटींचा घोटाळा करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यासाठी सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तपास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात कारवाईची दिशा ठरवण्यात आली. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी एका फायनान्स कंपनीने फसवणूक केलेल्या सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि संबंधित प्रकरणातील तपास अधिकारी यांनी चर्चा घडवून आणली. या प्रकरणात अंदाजे 200 कोटींची फसवणूक झाली असून कंपनीच्या इतर संचालकांना ताब्यात घेण्यात आलं असलं तरी मुख्य सूत्रधार सचिन राणे याला अद्याप अटक करण्यात आली नाही. तसंच या प्रकरणात कंपनीची किती मालमत्ता जप्त करण्यात आली, गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे कधी मिळणार, सूत्रधाराला कधी अटक करण्यात यावर चर्चा करण्यात आली. यावेळी कारवाईची दिशा ठरवण्यात आली असून याबाबत गृहसचिवांकडे देखील पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. रखडलेल्या एसआरए आणि पुनर्विकास प्रकल्पातील पीडित रहिवाशांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. शेलारपाडा येथील एसआरए प्रकल्पात राजकीय नेत्यांच्या दबावाखाली विकासक काम करत असल्याचा आरोपही रहिवाशांनी केला. या प्रकल्पासह 3 ठिकाणचे रहिवासी उपस्थित होते. या प्रकरणात वेळ पडली तर विकासकांना बदलण्यास भाग पाडू अशी भूमिका केळकर यांनी घेतली. चरी भागातील गंगाधर सोसायटीचा पुनर्विकास गेली 6 वर्ष रखडला असून संबंधित विकासकाशी संपर्क साधून चर्चा केली. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा आणि समन्वयातून प्रयत्न करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं.